खिडकीतून दिसतेस का कळता तुला मी संपतो काही रोजची. नमस्कार मित्रांनो, आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲप लागणार आहे. तर पहिल्यांदा तुम्ही अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्या. अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली बिटमार्कची ती तुम्ही पहिल्यांदा इथे इम्पोर्ट करून घ्या. इम्पोर्ट केल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही ते बिटमार्क ओपन करून घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला बिटमार्क दिसेल. तर आता आपल्याला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करू. तर पहिल्यांदा आपल्याला पहिल्याच बीटवरती एक फोटो ॲड करायचा आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने जो फोटो ॲड करायचा आहे तो फोटो तुम्ही ॲड करून घ्या. तर मी घेतोय हा फोटो ॲड करून. या फोटोला राईट कॉर्नरला वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरिया यावरती टॅप करून अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्या. अशा पद्धतीने ॲडजस्ट केल्यानंतर या फोटोला आपल्याला घ्यायचं आहे 10.23 पर्यंत. त्यानंतर या फोटोवरती क्लिक करून याला असं खाली घ्यायचं आहे सॉन्गच्या वरती. परत त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्ट. त्यानंतर ब्राईटनेस अँड कॉन्ट्रॅस्ट यावरती टॅप करून स्टँडर्ड सेटिंग यावर टॅप करा. त्यानंतर पहिले जो ब्राईटनेस आहे त्याला आपल्याला करायचं आहे -21 आणि कॉन्ट्रास्ट आहे त्याला आपल्याला करायचं आहे +24. अशा पद्धतीने ॲडजस्ट केल्यानंतर परत आपल्याला त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्ट म्हणायचं आहे आणि इथं वरती सर्च करायचं आहे सॅच्युरेशन व्हायब्रन्स. हे 1 नंबरला तुम्हाला इफेक्ट येईल, त्यावरती टॅप करा. परत स्टँडर्ड सेटिंगवरती टॅप करा. परत सॅच्युरेशन व्हायब्रन्स ह्या इफेक्टवरती टॅप करा. त्यानंतर जे पहिलं सॅच्युरेशन आहे ते तुम्हाला पूर्णपणे 0 करायचं आहे. तर आपला फोटो अशा पद्धतीने ॲड झाला. अशा पद्धतीने ॲड झाल्यानंतर तुम्हाला मी एक इफेक्ट देतोय, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला तो भेटून जाईल. त्या इफेक्टला पण इथे ॲड करून घ्या. इफेक्टला पण ॲड केल्यानंतर त्यावरती टॅप करून परत 3 डॉटवरती क्लिक करून त्याची साईज वाढवून घ्या आणि त्यालाही आपल्याला घ्यायचं आहे 10.23 पर्यंत. त्याला अशा पद्धतीने त्यावरती टॅप करून राईट साईडला कट करून घ्या आणि परत त्यावरती टॅप करून ब्लेंडिंग ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन त्याला स्क्रीन करा. तर अशा पद्धतीने आपला इफेक्ट ॲड झाला आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, ग्रुप 1वरती टॅप करायचं आहे आणि इथं एडिट ग्रुप करायचं. परत ग्रुप अँड मास्क त्याला परत एडिट करायचं. त्यानंतर तुम्हाला इथं पहिल्यांदा जो पण फोटो ॲड करायचा आहे तो तुम्ही ॲड करून घ्या. मी ते पण सांगतो तुम्हाला कसं ॲड करायचं. हा फोटो आहे, या फोटोला पहिल्यांदा तुम्ही इथून डिलीट करा. त्यानंतर तुमच्या मीडियामधून जो काही फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे तो तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲड करून घ्या. अशा पद्धतीने फोटो ॲड केल्यानंतर त्याला अशा पद्धतीने थोडंसं ॲडजस्ट करून घ्या.
अशा पद्धतीने ॲडजस्ट केल्यानंतर मी त्याला पहिल्यांदा थोडंसं स्मॉल करून घेतो. अशा पद्धतीने ॲडजस्ट केल्यानंतर त्याची साईज आपल्याला सर्कलच्या बरोबरनी घ्यायची आणि त्यालाही या सर्कलच्या खाली आणायचं आहे आणि त्या फोटोला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला हे पूर्ण 4ही ग्रुप, हे जे ग्रुप दिसत आहे हे 4ही ग्रुपला वेगवेगळा फोटो ॲड करायचा आहे. अशाच पद्धतीने 4ही ग्रुप तुम्ही एडिट करून घ्या. तर 4ही ग्रुप एडिट केल्यानंतर तुम्हाला मी पुढली प्रोसेस सांगतो. आपल्याला पहिल्यांदा जायचं आहे 10.24 वरती. 10.24 वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर मी घेतोय हा फोटो. तर त्यालाही राईट साईड कॉर्नरला वरती 3 डॉट वरती क्लिक करून त्यालाही अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्या. अशा पद्धतीने ॲडजस्ट केल्यानंतर त्याला दुसऱ्या बीट मार्कपर्यंत आपल्याला न्यायचं आहे. आणि त्यालाही त्यावरतीही क्लिक करून आपल्याला त्याला आणायचं आहे खाली. अशा पद्धतीने ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला परत दुसऱ्या बीट मार्कवरती जाऊन परत अशाच पद्धतीने परत एक फोटो ॲड करून घ्यायचा. त्यालाही ॲडजस्ट करून घ्यायचं. अशा पद्धतीने ॲडजस्ट केल्यानंतर त्यालाही बीट मार्कपर्यंत ॲडजस्ट करून घ्या आणि फोटोवरती क्लिक करून अशा पद्धतीने फोटोवरती क्लिक करून त्यालाही खाली घेऊन या. तर अशा पद्धतीने तुम्हाला 4ही बीट जे भेटतील त्या 4ही बीटवरती अशा पद्धतीने फोटो ॲड करून त्याची साईज वाढवून त्याला अशा पद्धतीने खाली घेऊन यायचं आहे. तर अशा पद्धतीने ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला परत जायचं आहे 10.24 वरती आल्यानंतर आपल्याला इथं परत प्लसवर टॅप करून मीडियामध्ये जाऊन अजून एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तोही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. इफेक्ट घेतल्यानंतर त्या इफेक्टलाही अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्या. अशा पद्धतीने इफेक्ट ॲडजस्ट केल्यानंतर त्या इफेक्टवरती टॅप करून त्या इफेक्टवर टॅप करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जायचं आहे आणि लाईटनमध्ये जाऊन त्यालाही स्क्रीन करायचं आहे. परत त्याच इफेक्टवरती टॅप करून तुम्हाला फोटोच्या खाली जे डबल बॉक्स आणि त्यावरती प्लस दिसतंय त्यावर टॅप करायचं आहे आणि आपल्याला त्याची करायची डुप्लिकेट लेअर तयार. अशा पद्धतीने डुप्लिकेट लेअर तयार केल्यानंतर जी डुप्लिकेट लेअर तयार केली आहे त्यावरती आपल्याला क्लिक करून त्यालाही अशा पद्धतीने पुढं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ॲडजस्ट केल्यानंतर पुढल्या बीट मार्कवरती जाऊन जो उरलेला भाग आहे त्याला आपल्याला करायचं आहे कट. तर राईट साईडला जे स्पीकरच्या शेजारी जे ऑप्शन दिसते तुम्हाला तिथं टॅप करून राईट साईडचा भाग कट करून टाकायचा. अशा पद्धतीने तुम्हाला 4ही फोटोला इफेक्ट लावून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण व्हिडिओ बनल्यानंतर तुम्हाला राईट साईडला कॉर्नरवरती सेटिंगच्या शेजारी जे ऑप्शन दिसतंय त्यावरती टॅप करून तिथून तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.